गोपाळ गोपाळ भाऊ. ऐकलत का वजीर, काल रात्री मी खूप वाईट स्वप्न पाहिलं. खूप वाईट स्वप्न? असं काय स्वप्न पाहिलं जहापना? मी पाहिलं की त्या कृष्णचंद्र आणि गोपाळ कडून मी पुन्हा एकदा हरलो आहे. पण त्यांनी तुमच्यासोबत असं काय केलं ते तरी सांगा. त्यावेळी अचानक माझी झोप चाळवली होती म्हणून मला नीट काही आठवत नाही. फक्त एवढंच आठवतं की जेवणाची थाळी समोर घेऊन बसलोय आणि ते लोक मला खूप हसतायत. परंतु हे फक्त एक स्वप्न होतं जहापना, हे खरं नाहीये. नाही 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 नाही, स्वप्न समजून सोडून देऊन चालणार नाही. माझ्यावर हसलेत ते, त्यांची एवढी हिंमत, याचा प्रतिशोध तर मी घेतलाच पाहिजे. परंतु सूड कसा घेणार जहापना? कृष्णचंद्राची अशी कुठली चूक माझ्या तरी लक्षात येत नाहीये की ज्यावरून तुम्ही त्या कृष्णचंद्राला शिक्षा करून प्रतिशोध घेऊ शकाल. म्हणजे त्या लोकांनी स्वप्नात येऊन माझी टिंगल केली आहे ती. हे बघ वजीर, ही केवळ चूकच नाही तर खूप मोठा अपमान आहे. वजीर, आता अशी काहीतरी युक्ती काढ ज्यामुळे मी त्या कृष्णचंद्र आणि गोपाळला चांगलाच धडा शिकवू शकेन. परंतु मला काही ऐकायचं नाहीये. ठीक आहे जहापना, माझ्या डोक्यात एक अद्भुत कल्पना आलीये. डोक्यात आलेली आहे तर मग पटपट सांगून टाक बघू. कृष्णचंद्र आणि गोपाळ भाऊला मुर्शिदाबादला येण्याचं निमंत्रण पाठवा. मग त्यांना असं काही भोजन खाऊ घालेन ना की तोंडात एक घास घेताच डोळ्यातून अश्रू वाहू लागतील. वा 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 वा, अतिउत्तम. याहून चांगला प्रतिशोध असूच शकत नाही. तर मग लगेच एक पत्र लिहून आपल्या दूताला कृष्णनगरात पाठवण्याची व्यवस्था करा. हो, जशी आपली आज्ञा जहापना. काय हो, पुन्हा जाताय? हा हो ग, माझं पोट सारखं दुखतंय ग. सकाळपासून कितीतरी फेऱ्या झाल्यात. 10 पर्यंत मोजलं होतं, त्यानंतर नाही मोजलं. अरे बापरे, खूप जोरात आलीये ग. अरे देवा, एवढ्या चांगल्या धडधाकट माणसाला अचानक काय झालं? आजी, मी वैद्य बुवांना घेऊन आली आहे. गोपाळ भाऊला काय झालंय? बघा ना, वैद्य बुवा पहाटेपासून टमरेल घेऊन मैदानाच्या वाऱ्या सुरू आहेत. येतायत जातायत. आता तुम्हीच बघा ना त्यांना. पाण्याचा हात सुद्धा वाळत नाहीये त्यांचा. म्हणून मला भीती वाटली आणि पिंकीला तुम्हाला बोलवायला पाठवलं. खूप बरं केलं. आता गोपाळ भाऊ कुठे? ते तर पुन्हा मैदानाकडे गेलेत. ठीक आहे, तर मी बसतो थोडा वेळ. आता आलोच आहे तर एकदा गोपाळ भाऊला तपासूनच जातो. ए पिंकी, वैद्य बुवांसाठी जरा चटई घालून तर दे. हा, जरा नीट व्यवस्थित. हा, काय हो, आता बरं वाटतंय ना? कसलं बरं आणि कसलं काय, उलट आणखीन वाढलंय. पाणी हू करत निघतंय ग. लक्षण ऐकून तर असं दिसतंय की जुना अपचनाचा त्रास आहे. बरं, काय खाल्लं होतं गोपाळ भाऊ? काय खाणार, गरीबाच्या घरी जे बनतं तेच. डाळ भात भाजी आणि तुकडा मच्छी. नाही 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 नाही, यामुळे काही असं होऊ शकत नाही. काल कोलंबी माशाची भजी खाल्ली होती यांनी. मग तर होणारच. एक तर जुना अपचनाचा विकार आणि त्यात कोळंबी माशाची भजी. दोन्ही मिळून एक प्रकारचं विष तयार झालं. गोपाळ भाऊ, या इकडे या. चटईवर जरा पडा बघू, म्हणजे मला तुम्हाला नीट तपासता येईल. अरे बापरे, पोटात या ठिकाणी खूप दुखतंय. आलं लक्षात. ठीक आहे, पिंकीच्या हातून मी औषधी पाठवतो. काही दिवस सकाळ संध्याकाळ नियमित औषधी खा. बघा, तुमचा पोटाचा विकार एकदम बरा होतो की नाही. आणि खाण्यापिण्याचं पथ्य? हो, आता आहारावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. दोन्ही वेळेला भाताची पेज, उकडलेलं कच्चं केळं आणि काही दिवसांनी वरणाचं पाणी. अरे बापरे, मला फक्त हेच खावं लागणार का? हो, काही दिवस तरी तुम्हाला हेच खाऊन राहावं लागेल. तोंडाची चव बरी वाटली नाही तर थोड्याच तेलात बनवलेली पपईची भाजी. जर हे पथ्य पाळलं नाही तर हा आजार आणखी बळावेल. मेलो रे, मेलो. माझं नशीब इतका वाईट आहे की सगळं खाणं पिणंच बंद झालं. बरं, तर आता येतो मी. पिंकी, तू माझ्या बरोबर ये. हिच्या हातून औषधी पाठवून देतो मी. वैद्य बुवा तर माझ्या खाण्यापिण्यावर विराम चिन्ह लावून गेले. बापरे, पोटात परत मुरडा आला. दे 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 दे, पटकन लोटा दे. मी लगेच पळतो ग बायको. हा काय प्रकार आहे? गोपाळ भाऊ कधी कधी उशीर करतो यायला.
पण आज राज्यवैद्यांना काय झालं? थोडा उशीर झाला महाराज. त्याचं असं झालं की मला गोपाळ भाऊच्या घरी जावं लागलं. कशाला? इथे मेजवानी होती का? नाही 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 नाही, गोपाळ भाऊला पोटाचा आजार झालाय. काय म्हणालात? हो, हातचं पाणी सुद्धा वाळत नाहीये. त्यांना तपासून औषधी देऊन येईपर्यंत उशीर झाला. होणार नाही तर काय, त्यात पोटाचा काय दोष? किती जास्त खातो गोपाळ भाऊ. मला तर वाटतं त्याच्या पोटात राक्षस आहे. तुम्ही गप्प बसा मंत्रीजी. एक माणूस आजारी आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल कसलं समालोचन सुरू केलंय? शी शी शी. नवाब बहादुरांचा दूत आला आहे महाराज. असं आहे होय. जा जा जा, त्याला सन्मानासहित राजसभेत घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. नवाबाने आता दूत कशाला पाठवला असेल? बोला बोला दूत, काय खबर आहे? नवाब बहादुरांनी आपल्याकरता पत्र पाठवलंय. मंत्रीजी, जरा पत्र वाचून दाखवा बघू. कृष्णचंद्र, येत्या रविवारी आमच्या मुर्शिदाबाद मध्ये जेवणाचं निमंत्रण आहे. गोपाळ भाऊ आणि मंत्री महोदयांना घेऊन अवश्य या. अरे वा, ही तर फारच चांगली गोष्ट आहे महाराज. हुजुरांकडे मेजवानी आहे म्हणजे खाण्यापिण्याची मजा असेल. परंतु गोपाळ भाऊ कसा जाणार? तो तर पोटाच्या आजाराने बेजार झालाय. पुढचे काही दिवस तरी तो काहीच खाऊ शकणार नाही. राजवैद्य, तुम्ही गोपाळ भाऊ करू नका. बरं, मी येतो महाराज. दिवस लक्षात ठेवा, पुढचा रविवार. ही तर खूप मोठी समस्या आहे. नवाब बहादुराने निमंत्रण पाठवलंय आणि इकडे गोपाळ भाऊचं पोट खराब आहे. तो भोजनासाठी कसं काय येईल? आता काय करू निमंत्रणाचं? गोपाळ भाऊला जायचं नसेल, राहू द्या, आपण दोघे जाऊ. तुम्ही फुकटचे सल्ले नका देऊ. तुम्ही नवाबाला ओळखत नाही. कुणास ठाऊक या निमंत्रणाच्या निमित्ताने कुठला डाव खेळून जाईल. म्हणून तर म्हणतोय, जर गोपाळ भाऊ नाही आला तर कोण सांभाळेल? तुम्ही राजवैद्य, काहीही करा, कसंही करा, पण उत्तमोत्तम औषधोपचार करून लवकरात लवकर गोपाळ भाऊला बरं करा, ही माझी विनंती आहे. माझ्याकडून शक्य होईल तेवढे प्रयत्न मी करेन महाराज. चला चला राजवैद्य, एकदा गोपाळ भाऊला घरी भेटून येऊया. आता कसं वाटतंय गोपाळ आजोबा? राजवैद्यांनी दिलेलं औषध घेतल्यापासून मला लोटा घेऊन मैदानात पळावं नाही लागलं. बघाच तुम्ही, आजच तुम्हाला बरं वाटेल आजोबा. फक्त स्थिर नाही, राज्यवैद्यांना असं औषध द्यायला सांगितलं आहे ज्याने उद्यापर्यंत अगदी ठणठणीत वाटलं पाहिजे. अरे, पुढच्या रविवारी आपल्याला नवाबाकडे भोजनाचं निमंत्रण आहे. अरे बाबा, तिथं चांगलं चुंगलं खायला मिळेल. पण राजवैद्य तर म्हणाले होते की मी कदाचित त्यांना बरं करेन. गोपाळ भाऊ मेजवानी करता जातीलही. पण बघा महाराज, त्यांनी त्यांच्या खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवं. नाही नाही, ती जबाबदारी माझी. चल चल गोपाळ भाऊ, आता जेवढे दिवस उरले आहेत, राजवैद्यांनी सांगितल्यानुसार हलका फुलका आहार घेऊन पटकन स्वस्थ हो. चल. खूपच छान, खूपच छान. हे म्हणजे घबाडच हाती लागलं. बरोबर बोलताय जहापना, अगदी खरं आहे. मी कसं त्या कृष्णचंद्र आणि गोपाळच्या डोळ्यात पाणी आणू याचा विचार करून करून थकलो होतो आणि किती सहजपणे उपाय सापडला नाही का? दूताने येऊन सांगितलंय की गोपाळ भाऊचं पोट बिघडलंय आणि याच संधीचा फायदा उचलून आपल्याला आपला हेतू साध्य करावा लागेल. जा वजीर जा, आचार्यांना सांगून भोजनाची अशी व्यवस्था करा की ज्यामुळे जेवायला बसल्यावर कृष्णचंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या नाकी नऊ आले पाहिजे ना. हे बघ गोपाळ भाऊ, तिकडे नवाबाकडे ना कबाब, कोफ्ता, कालिया सगळं काही बनलंय. पण तू मात्र बेतानेच खा. लक्षात ठेव, आता बरं वाटत असलं तरी तुझं पोट परत बिघडू शकतो. गोपाळ भाऊला ही गोष्ट नीट समजावून सांगा महाराज. बाप रे बाप, गोपाळ भाऊला खूप जास्त खायची सवय आहे. हे बघा मंत्री महोदय, पोट बिघडल्यापासून माझं मन लागत नाहीये. त्यात तुम्ही आता वायफळ बडबड नका करू. ठीक आहे, मी गप्पच राहतो. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. या कृष्णचंद्र महाराज, माझ्या निमंत्रणाचा मान ठेवून तुम्ही एवढ्या दूरवर आलात. मला अतिशय आनंद झालाय. चला 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 चला, भोजन करायला चला. तिकडे खंबाजराज तुम्हा सर्वांची वाट पाहताय. काय? खंबाजराज? हो, मग काल त्यांना सुद्धा निमंत्रण पाठवलं.
तुम्ही सगळे एकत्र भोजन कराल हं? बघूया आज कोण कोणाला हरवतो ते हं? चला 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 भोजन कक्षात जाऊया. वाह वाह, काय घमघमाट सुटलाय. मग सुटणारच ना, नवाबी थाट आहे. चला सुरुवात करा पाहू. हे काय, कोफ्ता, कालिया, कबाब हे सगळं कुठे आहे? मला तर इथे उकडलेलं कारलं दिसतंय. अरे हे तर पपई आणि सोबत पालेभाजीचा रस आहे. मंत्रीजी, तुमच्या ताटात पण हेच आहे का? होय महाराज, तुमच्याकडे जे आहे तेच आहे. माझ्या ताटात सुद्धा तुमच्या सारखंच आहे. अरे काय झालं कृष्णचंद्र, सुरुवात करा. परंतु असं अन्न मी आधी कधीच खाल्लं नव्हतं. उकडलेलं कारलं आणि भाजीचा रस्सा. तुम्ही आधी असं कधीच खाल्लं नाही? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मग आज खाऊन बघा. अहो काय करणार, दूताच्या तोंडून ऐकलं की गोपाळ भाऊंचं पोट बिघडलंय, मग तुम्हा सर्वांकरता एकसारखंच जेवण बनवलं. पण पोट तर गोपाळ भाऊचं बिघडलंय, आमचं नाही. असं बोलून कसं चालेल मंत्रीजी? एकाच कामाचा वेगवेगळा परिणाम कसा असेल? जर मी तुम्हाला कोफ्ता, कालिया आणि कबाब खायला दिले तर गोपाळ भाऊला वाईट नाही का वाटणार? काय खंबाजीराज, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही फार विवेकशील व्यक्ती आहात. तुम्ही विचार केलाय तर तो चुकीचा कसा असेल? चला मंत्रीजी, आता तोंड नीट करा आणि जेवायला सुरुवात करा. जर तुम्ही नाही खाल्लं तर नवाब बहादुरांचा अपमान होईल. चला चला चला. अरे वा, खातायत बघा माझे प्रिय मित्र, सगळे आनंदात जेवतायत. भाजीच्या रश्श्या सोबत भात. शी 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 शी, मला तर सगळंच अनाकलनीय झालंय. भोजनाचं निमंत्रण देऊन कुणी आपल्याच घरी आलेल्या पाहुण्याचा असा अपमान कसं काय करू शकतं? हे सगळं त्याने जाणून बुजून केलंय महाराज. नवाबने फक्त स्वतःचा अपमान नाही केला, तर खंबाज राजाकडून सुद्धा आपला अपमान करून घेतला आहे. तुम्ही पाहिलत ना, तो दृष्ट कसा ही करत हसत होता. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. माझ्या पोटाच्या आजाराचं निमित्त करून नवाब बहादुराने इतका मोठा कट रचला. नाही नाही, हा अपमान सहन करण्यापलीकडे आहे. गोपाळ भाऊ, काहीतरी करा, काहीतरी करा. ते तर करावंच लागेल. त्या दुष्ट नवाबाला येऊच द्या आता इकडे. त्या नवाबाला त्याच उकडलेलं कारलं आणि भाजीचा रस खायला नाही लावला ना, तर माझं नाव गोपाळ भाऊ लावणार नाही मी महाराज. बघाच. आता आपल्याला राज्य भ्रमण करायला जावं लागेल जहापना. अरे हो, जावंच लागेल. माझ्या अधीन जेवढी राज्य आहेत त्यांना एकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं आवश्यकच आहे. हो, त्या लोकांकडून पीक, कराचा हिशोब, सुविधा असुविधा सगळं काही नियमाप्रमाणे एकदा बघून घ्यायला हवं ना. ऐका वजीर, मी बाकीच्या राज्यामध्ये जाईन पण कृष्णनगरात नाही जाणार. का बरं जहापना, तुम्ही कृष्णनगरात का नाही जाणार? का नाही? तुम्हाला आठवत नाही काही दिवसांपूर्वीच आपण त्यांना इथे बोलून भाजीचा रस खाऊ घालून त्यांची कशी जिरवली होती? अरे बापरे, आता जर मी तिथे गेलो आणि त्यांनी मलाही तसंच काहीतरी खाऊ घालून प्रतिशोध घेतला तर? नाही नाही जहापना, मला नाही वाटत ते तसं काही करतील म्हणून. असं कशावरून बोलता तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे त्या गोष्टीला खूप दिवस होऊन गेले. मला वाटतं आतापर्यंत ते सगळं काही विसरलेही असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याशी टक्कर घेतील. नाही 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 जहापना, त्या लोकांची एवढी हिंमत नाही होणार. कदाचित तुमचं बरोबर आहे, पण तिथे तो गोपाळ भाऊ आहे, त्याच्यावर मी मुळीच विश्वास ठेवू शकत नाही. असं काय करताय जहापना? तुम्ही उगाच घाबरताय. मला नाही वाटत असं काही होईल. आणि जर तुम्ही नाही गेलात तर त्यांचा असा समज होईल की तुम्ही घाबरला आहात म्हणून तिकडे गेला नाही. घाबरलो? मी नवाब आहे, नवाब. मी कसं घाबरेन? ठीक आहे, मी जाईन, पण एक लक्षात ठेवा, तिथे मला ते जे काही भोजन देतील ते आधी तुम्हाला खाऊन पाहावं लागेल. जर मला दिसलं की ते खाऊन तुम्ही ठीक आहात तरच मग मी ते अन्न खाईन. ठीक आहे, असंच होईल जहापना. सगळ्यांनी ऐका, उद्या नवाब बहादूर कृष्णनगरात भ्रमण करायला येणार आहे. अच्छा, त्याने निरोप पाठवलाय का तुम्हाला? हो, आज सकाळीच नवाबाच्या दूताने येऊन मला वार्ता दिली. तर मग त्यांच्या स्वागताची तयारी आणि इतर बंदोबस्त करायला हवा. याची गरज नाहीये. मागच्या वेळी आम्हाला भोजनाचे निमंत्रण देऊन अगदी बेजार करून सोडलं होतं. गोपाळ भाऊ, आठवतं ना? अहो, तुम्ही याचा सूड नक्कीच घेतला पाहिजे. तो तर नक्कीच घेणार, पण इतक्या शिताफीने घेईन की त्या नवाबाला समजण्याआधीच किल्ला फतेह झालेला असेल. हे बघ गोपाळ भाऊ, जे काही करायचं आहे ते अतिशय सांभाळून कर. हा, तुला तर त्या नवाबाची नसन्नच माहिती आहे. ते तर झालंच, पण आता तो नवाब माझ्या केसाला ओळखू लागेल.
या नवाब बहादूर या. कसे आहात गोपाळ भाऊ? मी अगदी मजेत आहे हुजूर. तुमच्या पोटाचा आजार बरा झाला ना? हो जहापना. तुमच्याकडे जो भाजीचा रस आणि भात खाल्ल्यानंतर माझ्या पोटाचा त्रास पार कुठल्या कुठे पळून गेला जहापना. कृष्णचंद्र, एवढ्या लांबून इथे येईपर्यंत मला खूप भूक लागली आहे. न्याहारीची व्यवस्था केली आहे की नाही? हे काय विचारणं झालं जहापना. तुम्ही येणार आणि तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही करणार असं होईल का? या कृपया आत चला. जा जा नवाब बहादूर, आतमध्ये जाऊन नाश्ता कर. हा, राजवैद्याकडून असं जालिम औषध आणून तुझ्या नाश्त्याच्या मिठाईत मिसळलंय ना मी, की ते तू खाशील आणि सतत तुला उचक्या येत राहतील. उचक्या. या जहापना, बसा बसा. घ्या, सुरुवात करा जहापना, घ्या. एवढं सगळं? तुम्ही कशा गोष्टी करताय? हे तर अगदीच थोडं आहे. आमच्या कृष्णनगरातील प्रसिद्ध बासुंदी आणि भोला हलवायाकडचा प्रसिद्ध रसगुल्ला आहे. वजीर, माझ्या थाळीतला आधी तुम्ही खाऊन बघा. तुमच्या थाळीतून वजीर महोदय खातील. हो, आजकाल मी एक व्रत पालन करतोय. माझ्या खाण्याआधी वजीर माझं जेवण चाखून बघतील. कुणास ठाऊक, जुना राग काढण्यासाठी तुम्ही जेवणाच्या जागी मला काय खाऊ घालाल? आता कसं होईल? गोपाळ भावने तर नवाबांच्या जेवणात राजवैद्यांकडून आणलेलं औषध मिसळलेलं आहे. आता जर वजीराने नवाबाच्या ताटातून खाल्लं तर नवाबाला अद्दल कशी घडणार? काय वजीर, काही गडबड? नाही खुदाबंद, जेवण उत्तम आहे. तुम्ही निसंशयपणे खाऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. खा खा नवाबा, मस्त खा. असं काहीतरी होईल हे मला आधीच माहिती होतं, म्हणून मी आतल्या रसगुल्ल्यात औषध मिसळलेलं आहे. आता मस्त गप्पागप खा आणि मग. भोला हलवायाकडचा रसगुल्ला मला अतिशय प्रिय आहे, म्हणून मी सगळ्यात आधी तोच खाईन. वा 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 वा, बहुत बढिया, बहुत बढिया, बहुत बढिया. हे काय, मला उचक्या का लागल्यात? पाणी प्या जहापना, पाणी पाणी प्या. गटागटा पाणी प्यायल्याने उचक्या यायच्या एका क्षणात बंद होतील. अरे बापरे, पाणी प्यायला सुद्धा उचक्या का थांबत नाहीत? कृष्णचंद्रजी, काहीतरी करा. तुमच्या राजवैद्याला तरी बोलावून घ्या. काय झालं? काय झालंय? आणखी काय होणार? मला खूप उचक्या येत आहेत. तुम्ही पाणी प्यायलात का? हो हो, प्यालो. घटा घटा पाणी प्यायलो, पण या उचक्या काही थांबत नाहीयेत. पाणी प्यायल्यानंतरही जर उचक्या थांबत नसतील तर यात मीही काही नाही करू शकत हुजूर. मग आता काय होणार? मला एक देशी नुस्खा माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे? मग लवकर सांगा. परंतु तो खूप त्रासदायक आहे. पायाला दोरी बांधून उलट लटकावं लागेल. या अल्ला, याने तर डोक्यात रक्त जाईल. हो गोपाळ भाऊ, तुमच्याकडे तर खूप बुद्धी आहे. तुम्हीच काहीतरी उपाय काढा. माझ्याकडे त्याच्यावर एक उपाय आहे. त्यामुळे उचक्या तर थांबतील, पण आता पण कशासाठी? ते खायला खूप तिखट लागेल. नंतर दुसरा त्रास पण होऊ शकतो. हा, नंतरच आपण नंतर बघू. आधी हा त्रास तर बंद होऊ दे. हुजूर, हे घ्या. एका श्वासात गटागट पिऊन टाका. हो, ओ, अरे हो, तुम्ही बरोबर म्हणालात. उचक्या तर थांबले आहेत. हो हुजूर, मी तर तुम्हाला आधीच बोललो होतो की तिखट लागेल, पण बघा, पण तिखट लागल्यामुळे उचक्या थांबल्या की नाही? उचक्या तर थांबल्या, पण माझ्या पोटात खूप मुरडा येतोय. अगदी बरोबर. गोपाळ भाऊचा उपाय तर खूपच चांगला निघाला. उचक्या तर थांबल्या, पण माझ्या पोटात खूप मुरडा येतोय. ते तर होणारच होतं हुजूर. मी आधीच सांगितलं होतं की नंतर त्रास होऊ शकतो म्हणून. अरे बापरे, खूप जास्त गुडगुड होतोय बघा. तुम्ही काळजी नका करू जहापना. या अतिथीगृहाला लागूनच शौचालय आहे. तुम्ही धावत जाऊन तिकडे हलकं होऊन येऊ शकता. अरे बापरे, खूप जोरात कळ येते मला. वजीर, लोटा घेऊन माझ्या मागे या लवकर. कशी जिरवली महाराज? आता काय होईल गोपाळ भाऊ? आता तुम्ही बघाच महाराज, पुढे काय काय होतं ते. तुम्ही एकूण किती वेळा जाऊन आला जहापना? फक्त 11 वेळा. म्हणूनच नाडी इतकी दुर्बल गतीने चालू आहे. त्यासोबत
त्यासोबत मी सुद्धा खूप दुर्बळ झालोय बघा. असं आहे तर तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजे जहापना. हा कसला रस आहे? हा मेथीच्या पानांचा रस आहे. अरे बापरे, म्हणून एवढा कडू वास येतोय. बरं, हा रस फक्त मलाच खावा लागेल? हो जहापना, जेव्हा मी तुमच्याकडे आलो होतो तेव्हा माझं पोट बऱ्यापैकी ठीक झालं होतं, तरी सुद्धा भाजीचा रस मला प्यावाच लागला. आता जर तुमचं पोट अजून बरं झालेलं नाहीये तर मेथीच्या पानाचा रस तुम्हाला घ्यावाच लागणार ना हुजूर. पण मी मेथीच्या पानांचा रस का घेऊ? माझं पोट तर अगदी व्यवस्थित आहे. अरे बापरे, हे तुम्ही काय बोलता? एकाच गोष्टीचे वेगवेगळे परिणाम कसे असू शकतात? तुम्हाला जर कोफ्ता, कालिया आणि कबाब दिले तर नवाब बहादुरांना किती वाईट वाटेल मला सांगा. हे सगळं आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहे, हो ना जहापना? गोष्टी वाढवू नका, गुपचूप खाऊन टाका वजीर. हे खाऊन शरीरात थोडी ताकद आली की आपण मुर्शिदाबादला जाऊ. अरे बापरे, कुठल्या अशुभ मुहूर्तावर कृष्णनगरात आलो. गोपाळ भाऊ, उचक्या बंद करण्याच्या निमित्ताने तू जो काही प्रतिशोध घेतलायस ना, त्यामुळे आपला त्या दिवशी झालेल्या अपमानाच्या वेदना एकदम कमी झाल्यासारख्या वाटतायत. खरंच गोपाळ भाऊ, तुमच्या दृष्ट बुद्धीची तुलना नाही.